मित्रांनो, आज आपण एका अशा कलाकाराची गोष्ट जाणून घेणार आहोत जो मुंबईच्या छोट्याशा चाळीत वाढला, ज्याने लहानपणी लॉटरीची तिकीटं विकून घराला हातभार लावला आणि पुढे जाऊन मराठी सिनेमाचा कॉमेडी किंग बनला. होय, आपण बोलतोय लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल. पण पुढे जाण्याआधी एक प्रश्न तुमच्यासाठी. लहानपणी त्यांचं स्वप्न काय होतं हे तुम्हाला माहीत आहे का? आणि त्याहून महत्वाचं म्हणजे एक साधा मुलगा इतक्या मोठ्या यशापर्यंत कसा पोहोचला? चला मग सुरुवातीपासून सगळं जाणून घेऊया. 26 ऑक्टोबर 1954 रोजी मुंबईच्या गिरगावमधल्या एका साध्या आणि मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती खूपच साधी होती. 5 भावंडांमध्ये ते सर्वात लहान होते. घरात आर्थिक अडचणी इतक्या होत्या की प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी विचार करावा लागायचा. त्यामुळे लहान वयातच त्यांनी जबाबदारीची जाणीव करून घेतली आणि लॉटरीची तिकीटं विकायला सुरुवात केली. ज्या वयात मुलं खेळण्यात, मित्रांसोबत मस्ती करण्यात रमलेली असतात, त्या वयात लक्ष्मीकांत बेर्डे आयुष्याच्या कठीण वास्तवाला सामोरे जात होते. पण कदाचित हाच संघर्ष त्यांच्या व्यक्तिमत्वाला घडवत होता. त्यांना लोकांशी बोलायला आवडायचं, लोकांना हसवायला आवडायचं आणि त्याच गुणामुळे ते पुढे मोठे कलाकार बनले. पण एक गोष्ट तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती म्हणजे लहानपणी त्यांना अभिनेता व्हायचं नव्हतं, तर बस कंडक्टर बनायचं होतं. त्यांना वाटायचं की कंडक्टरचं काम खूप मजेशीर असतं. लोकांशी बोलणं, तिकीटं देणं, बसमध्ये फिरणं हे सगळं त्यांना खूप आकर्षक वाटायचं. पण एक दिवस त्यांना कळलं की दिवसभर जमा झालेले पैसे शेवटी परत द्यावे लागतात आणि त्यातून स्वतःसाठी काहीच राहत नाही. तेव्हा त्यांचं ते छोटंसं स्वप्न तिथेच संपलं. पण कदाचित त्याच क्षणी त्यांच्या आयुष्याने एक नवीन दिशा घेतली. गणेशोत्सवाच्या काळात त्यांच्या परिसरात नाटकं सादर केली जायची आणि त्यात भाग घेताना त्यांना स्टेजवर उभं राहण्याचा एक वेगळाच आनंद मिळायचा. हळूहळू त्यांना जाणवू लागलं की अभिनय हीच त्यांची खरी आवड आहे. शाळा आणि कॉलेजमध्ये त्यांनी अनेक नाटकांमध्ये भाग घेतला आणि प्रत्येक वेळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या कॉमिक टायमिंग, चेहऱ्यावरचे हावभाव आणि शरीराची हालचाल इतकी नैसर्गिक होती की लोक त्यांना पुन्हा पुन्हा पाहू इच्छायचे. पुढे त्यांनी मुंबई मराठी साहित्य संघात नोकरी सुरू केली. ही त्यांच्यासाठी खूप मोठी संधी होती, कारण इथे सतत नाटकं सादर केली जायची. सुरुवातीला त्यांना पडदा उडण्याचं काम मिळालं, पण ते प्रत्येक क्षणी कलाकारांकडे बारकाईनं पाहायचे, त्यांचे संवाद लक्षात ठेवायचे, त्यांच्या अभिनयातून शिकायचे आणि मनात एकच स्वप्न बाळगून होते, एक दिवस मीही या मंचावर उभा राहीन. आणि अखेर तो दिवस आला. 1983 मध्ये टूर या नाटकाने त्यांच्या आयुष्याला एक नवं वळण दिलं. या नाटकात त्यांना मुख्य भूमिका मिळाली आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं. त्यांच्या जबरदस्त कॉमेडीमुळे आणि ऊर्जेमुळे हे नाटक प्रचंड गाजलं आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव मराठी रंगभूमीवर प्रसिद्ध झालं. यानंतर त्यांच्यासाठी सिनेमाचे दरवाजे उघडले. 1984 मध्ये लेक चालली सासरला या चित्रपटातून त्यांनी मराठी सिनेमात पदार्पण केलं आणि पहिल्याच चित्रपटातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. एकामागून एक हिट चित्रपट देत त्यांनी मराठी सिनेमात आपलं स्थान पक्क केलं. या काळात लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी खूपच गाजली. या दोघांनी मिळून अनेक सुपरहिट चित्रपट दिले आणि प्रेक्षकांना खूप हसवलं. त्यांच्या जोडीला अशोक लक्षयुग म्हणून ओळख मिळाली. त्यांच्या चित्रपटांमध्ये असलेली कॉमेडी आजही लोकांना तितकीच आवडते. 1989 मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. मैंने प्यार किया या चित्रपटातून. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना संपूर्ण भारतात ओळख मिळाली. त्यांच्या अभिनयामुळे त्यांना फिल्मफेअरमध्ये नामांकन मिळालं आणि त्यानंतर त्यांनी साजन, बेटा, हम आपके है कौन यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं. विशेषतः हम आपके है कौन मधील त्यांचा लल्लू प्रसाद हा पात्र आजही लोकांच्या लक्षात आहे. त्यांनी केवळ कॉमेडीच नाही तर प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण केलं. मात्र त्यांनी एकदा गंभीर भूमिका करण्याचा प्रयत्न केला. एक होता विदूषक या चित्रपटातून. पण हा प्रयोग प्रेक्षकांना फारसा भावला नाही, कारण लोकांना त्यांना हसवताना पाहणंच जास्त आवडत होतं. त्यामुळे त्यांनी पुन्हा कॉमेडीकडे वळण घेतलं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढउतार आले.
पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यात प्रिया अरुण आल्या आणि दोघांनी पुढे लग्न केलं. त्यांना 2 मुलं झाली आणि त्यांनी आपलं कौटुंबिक आयुष्यही सांभाळलं. लक्ष्मीकांत बेर्डे हे फक्त अभिनेता नव्हते, तर ते एक बहुगुणी कलाकार होते. त्यांना गिटार वाजवता येत होतं आणि ते व्हेंट्रिलोक्विझम मध्येही पारंगत होते. त्यांच्या अभिनयात जी नैसर्गिकता होती तीच त्यांची सर्वात मोठी ताकद होती. पण 2004 मध्ये त्यांच्या आयुष्यात एक मोठं वळण आलं. त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांच्या 2 किडनी निकामी झाल्या. 3 महिने त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. कुटुंबीय आणि मित्र त्यांच्या सोबत होते, पण शेवटी 16 डिसेंबर 2004 रोजी वयाच्या फक्त 50व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आजही लोक त्यांच्या आठवणीने भावुक होतात. त्यांनी आपल्या आयुष्यात 185 पेक्षा जास्त चित्रपट केले आणि लाखो लोकांना हसवलं. त्यांच्या कलेची खरी ओळख म्हणजे त्यांनी दिलेलं हसू आणि आनंद. एका साध्या चाळीतला मुलगा ते मराठी सिनेमाचा सुपरस्टार, हा त्यांचा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. तो आपल्याला शिकवतो की परिस्थिती काहीही असो, जर तुमच्यात जिद्द असेल तर तुम्ही काहीही करू शकता. म्हणून मित्रांनो, तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे यांचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.